नमस्कार, मी मोहन प्रभाळे. आज मागच्या 4.5 वर्षापासून सनेजसोबत वर्किंग करतोय आणि आता आहे मुंबईमध्ये. आपल्या सनेजचं आयोनायझर प्रोडक्ट आपण मुंबईमध्ये दिलं होतं मधुकर जाधव सरांना. तर त्यांना अतिशय सुंदर रिझल्ट त्या आयोनायझरचे भेटलेत वगैरे. ॲक्च्युली काय रिझल्ट आहेत ना, आपल्याला समीक्षा थोडंसं सांगा. समीक्षा थोडंसं बोला. नमस्कार, मी समीक्षा. अतिशय सुंदर रिझल्ट माझ्या पप्पांना आला आहे. माझ्या पप्पांना बसायला येत नव्हतं. आम्ही हे आयोनायझर घेतलं, 1.5 महिना झाला माझ्या पप्पांना आता बसायला येतं. म्हणजे बसायला म्हणजे ऍक्च्युली गुडघ्याचे काही प्रॉब्लेम होते का? हा. मधुकर सर काय प्रॉब्लेम होते वगैरे म्हणजे गुडघ्याचे? मी माझे रूमचं काम केलं तेव्हा पूजा ठेवली होती. बरं. पूजेला माझी बायको खाली बसलेली आणि मी खुर्चीवरती बसलेलो. बरं मला मांडी घालून असं बसताच येत नव्हतं. बरं, म्हणजे हमेशासाठी हमेशाच बसता येत म्हणजे ह्या नव्हतं. गुडघ्याचीच प्रॉब्लेम झाले. जेवताना वगैरे मांडी घालून खाली बसतच नव्हते ओके. चेअर. मी कंटिन्यू 9 वर्ष 10 वर्ष स्टँडिंग जॉब केलेलं म्हणजे बँकेत 9-10 वर्ष स्टँडिंग ड्युटी केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. झाला होता. तर तुम्हाला बसून जेवता येत नव्हतं? जेवता येत नव्हतं, ना मांडी घालून बसता येत नव्हतं, कुठं पंक्तीमध्ये जाता येत नव्हतं. बरं. मला लाज वाटायची पंक्तीमध्ये जायला. मी टाळायचं पंक्तीमध्ये कुठं जायला किंवा बाहेर जेवायला. म्हणजे तर आता पंक्तीत बसता येत नव्हतं. बसता येत आता नव्हतं. तुम्हाला बसता येतं? आता पूर्ण मला मांडी घालून बसता बसता आम्हाला येतं. म्हणजे आता बघा हा विषय का करतोय आपण का तर मार्केटमध्ये बऱ्याचशा लोकांना आजार आहेत, गुडघ्यांचे problem. जॉईंटचे प्रॉब्लेम आहेत आणि त्यांना सोल्युशन सापडत नाही. आता बघा ऑपरेट करणं हे काही सोल्युशन नाही. सोल्युशन हा, तर काय तुम्हाला भेटले जरा फिजिकल लक्षात येईन वगैरे तुम्हाला. म्हणजे आता मांडी घालून बसता येते का? बसता येतं मांडी वा घालून. वा वा, किती सुंदर रिझल्ट. म्हणजे आता सर सांगतात की मला जर कुठं पंक्तीचं जेवण असेल तर जेवता येत नव्हते. बरं. आता कधी कधी बघा हे का घेतलं तुम्ही, का तुम्हाला म्हणजे घ्यावं असं हे झालं बाबा? तर मी एक दोन ट्रेनिंग केले तुमच्या माध्यमातून. मला तुम्ही सांगितलं की हे पाण्यातून काय हे भेटतं. आरोग्याचं आरोग्याचं महत्त्व महत्व सांगितलं मला. हम्म. आणि मी ते जराशी हे केलं. सरांचे 1-2 व्हिडिओ पण ऐकले. बरं. डॉक्टर अशोक तोडमल यांचे 2 व्हिडिओ ऐकले आणि मला वाटलं की आपण सगळं करू शकतो. पण आपण जर आपल्या शरीरासाठी ही आपली प्रॉपर्टी आहे, ही जर आपण क्लीन ठेवण्यासाठी आपण पाण्याचा यूज केला पाहिजे. बरं. मग त्याचं महत्त्व मला कळालं आणि मी ताबडतोब माझ्याकडे पैसे नसताना पण मी माझ्या बायकोचं सोनं घाण ठेवलं. मी सिक्युरिटीमध्ये जॉब करत असताना पण इकडून तिकडून पैसे मॅनेज केले. सर सिक्युरिटी मध्ये जॉब करताय, मॅडम तुम्ही पण काय करताय? सिक्युरिटीमध्येच पण जॉब करतो. दोघं कपल सिक्युरिटी मध्ये जॉब करते आणि सरांनी आयोनायझर कितीचं घेतलं सर? 1,75,000 1,75,000चं आयोनायझर प्रो विथ आरो हे मशीन घेतलं. तुम्ही समाधानी आहे? आम्ही एकदम समाधानी आहे. मला एकदम फील वाटतं. माझा जो ऍसिडिटीचा त्रास होता, मला किती वाजता पण मी जेवतो, रात्री 1 वाजता 2 वाजता, पण मला कसलाच ऍसिडिटीचा त्रास जाणवत नाही. ऍसिडिटीचा त्रास होत नाही, गुडघ्यांचा त्रास गेला. मॅडम तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? ऍसिडिटीचा त्रास निघून गेला. तुम्हाला पण काही असेल ना काही ना काही प्रॉब्लेम वगैरे काही वाटत होते का ह्याच्या आजवर पहिले काय? नाईट शिफ्ट केल्यानंतर ऍसिडिटी वाटायची. नाईट शिफ्ट केली तर तुम्हाला पण ऍसिडिटी. समीक्षा तुम्हाला? माझं झाड होतं, त्याला मी या आयोनायझरचं पाणी घातलं. त्याला आधी फुलं नव्हती याची, पाणी घालताच त्याला फुलं यायला लागली. समीक्षा म्हणते समीक्षाचं झाड होतं, समीक्षाने त्याचं पाणी त्याला टाकलं आणि फुल वगैरे आले. म्हणजे एकंदरीत छान आहे. तुमचं आयोनायझर वगैरे पण दाखवा थोडंसं. म्हणजे हा आरो आणि हा आयोनायझर आहे सरांचा.